त्या झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये लोकशाही आघाडी व इस्लाम विकास आघाडीला चांगल्या प्रकारे यश मिळालं आणि आज नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजश्री यादव यांनी पदभार स्वीकारला. इथून पुढच्या 5 वर्षासाठी हे शहर एक चांगला विकासात्मक काम करेल. नागरी सुविधा सर्व नागरिकांना देण्याचा त्या ठिकाणी त्यांचा निश्चित प्रयत्न चांगला राहील आणि नागरिकांचे प्रश्न, आरोग्याच्या प्रश्नाला प्राधान्य राहील. या आजच्या कार्यक्रमाच्या नंतर सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. त्यांना या ठिकाणी सर्वांनी मार्गदर्शन मी व्यक्तिशः काही सूचना केल्या आणि निश्चित या गावाच्या लोकांमध्ये ही सर्व मंडळी भर घालतील. ते सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आज कराड नगरपालिकेची सर्वोत्तर निवड पार पाडून आज या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. ही नगरपालिका या शहराची मातृसंस्था आहे की या शहराचं पालकत्व सांभाळत असते आणि अशा या संस्थेचा पदभार स्वीकारत असताना लोकांच्या अपेक्षा आणि लोकांचा विश्वास हा अत्यंत या ठिकाणी महत्वाचा असलेली बाब. ज्या विश्वासानं, ज्या प्रेमानं लोकांनी या निवडणुकीमध्ये विजय केलं, त्यांच्या विश्वासास पात्र राहून या कराड नगरीचा शाश्वत विकास आणि या कराड नगरीमधल्या शांततामय सामूहिक सहजीवन टिकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सगळे नवनिर्वाचित सदस्य या ठिकाणी आलेत सभागृहामध्ये. निश्चितपणे आदरणीय चव्हाण साहेब असतील, आदरणीय पेढे साहेब असतील, त्यांच्या विचारावर विश्वास ठेवून त्यांच्या परंपरेने त्या वाटेने चालून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब असतील, आदरणीय आमदार बाळासाहेब पाटील साहेब असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या कराड नगरीचा सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही निश्चित केला.